कोल्हापूर नेक्स्ट संघटनेनं सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन देऊन देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या चौकशीची मागणी केली आहे. क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं गेली 3 वर्ष देवस्थान समितीमधील भ्रष्टाचारासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी तसंच विधी आणि न्याय विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. विधी आणि न्याय खात्यानं 22 फेब्रुवारी 2022 रोजी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांना दिले होते. त्यांनी दोषारोपपत्र तयार केलं, पण त्यांची बदली झाली. भाजपच्या माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे केलेली मागणी ही पूर्णपणे अर्धवट माहितीवर आधारित आहे. हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे, असा आरोप मराठा रियासत फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद मोहिते यांनी केला आहे. माजी नगरसेवक अजित ठाणेकर व भाजपचे काही पदाधिकारी यांनी कोल्हापूरच्या सहपालकमंत्र्यांना देवस्थानच्या भ्रष्टाचारासंदर्भात एक निवेदन दिलं. त्या निवेदनात त्यांचं म्हणणं होतं की 17 ते 21 मध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा व त्यांच्यावर कारवाई करा. पण हेच निवेदन अत्यंत चुकीचं आहे आणि अर्धवट माहिती घेतलेलं आहे किंवा येणाऱ्या निवडणुका तोंडासमोर ठेवून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार पाठीशी घालण्याचा हा डाव असल्याचं ह्याच्यामागं आम्हाला संशय येतो आहे. कारण ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा देवस्थानचा भ्रष्टाचार सगळा उघडकीस आणला त्यांनी स्वतः चौकशी केली, त्यांनी दोषारोपपत्र तयार केले, कारवाईचा आदेशसुद्धा झाला होता. पण त्याच दरम्यान त्यांची अचानक बदली झाली आणि बदली झाल्यानंतर 3 वर्ष झालं या भ्रष्टाचाराची फाईल ठप्प करून ठेवल्या. गल्ली ते दिल्ली सत्ता भाजपची असताना मग ही का आत्ता यांना निवेदन द्याय सुचलं आणि काय नाही चुकीच्या पद्धतीनं निवेदन दिलं. आणि जिल्हाधिकारी जर दोषी असतील तर त्यांनी ते पुरावे सादर करावेत. जिल्हाधिकाऱ्यांच्यावर पण जे काय असेल ती कारवाई व्हावी यात आमचं दुमत नाही. पण त्याआधी भाजपचाच पदाधिकारी देवस्थानचा अध्यक्ष होते आणि बाकीची जी बॉडी होती ह्या सगळ्यांच्यावर पहिला कारवाई होणं, ह्यांची चौकशी होणं आणि ह्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची चौकशी करण्याआधी सन 2017 ते 2021 या कालावधीतील देवस्थानच्या समितीची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं केली आहे.